तुम्ही माझे हृदय विस्तारले की मी तुमच्या आज्ञांचा मार्ग धरून धावीन. मंगळवार 17 मार्च 2026. आज सकाळच्या ध्यानासाठी मी संत लुकेच्या सुवांगतुखातून अध्याय 12 श्लोक 34 निवडला आहे. जिथे तुमचा खजिना आहे तिथेच तुमचे हृदय सुद्धा असेल. शुभ प्रभात मित्रांनो, येशू लोकांना सांगतात की या पृथ्वीवर आणि परलोकात काय अधिक महत्त्वाचे आहे. चला या श्लोकावर ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय आहे, जिथे तुमचा खजिना आहे तिथेच तुमचे हृदय सुद्धा असेल. येशू ख्रिस्त लोकांना देवाकडे कसे पाहावे आणि ज्या ईश्वराने निर्माण केले किंवा बोलावले त्यास योग्य जीवन कसे जगावे याबद्दल बोलत होते. येशू लोकांशी बोलत असताना त्यांना सर्व जीवन स्थितींबद्दल काळजी करण्यास प्रोत्साहित करत होते, कारण देवाला त्याच्या लोकांना काय हवे आहे याची कल्पना आहे आणि तो पुरवेल आणि आमच्या जीवनातील सर्व लक्ष केंद्रित करावे ते या जगापलीकडे जीवन निर्माण करण्यासाठी आम्ही काय करतो त्यावर. येशू त्याच्या शिष्यांना किंवा लोकांना अनंतकाळावर, मृत्यूनंतर सुद्धा जगण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगत होते, कारण या जीवनासाठी देवाने दिलेले पुरेसे आहे आणि आमचे लक्ष आणि दृष्टी या जगानंतर प्रभूंसोबत असावी. म्हणून येशू म्हणाले, स्वर्गात तुम्ही स्वतःसाठी काय बांधता ते स्वर्गात प्रभूंसोबत असण्यासाठी तुम्हाला स्थान किंवा पदवी देईल, ज्याचा अर्थ असा की जर आमचे लक्ष संपत्तीवर आणि पुरेशी संपत्तीवर असेल तर आमचे लक्ष, आमचा मन, आमचे हृदय त्या संपत्तीवर असेल, पण ते काहीही प्रकारे आम्हाला देवाचे राज्यापर्यंत म्हणजे अनंतकाळापर्यंत घेऊन जाणार नाही. म्हणून येशू त्यांना प्रोत्साहित करताना मृत्यूनंतर येणाऱ्या जीवनावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करत होते, जेणेकरून ते आमचे हे जीवन अर्थपूर्ण बनवेल तसेच अनंतकाळात स्थान मिळवण्यास मदत करेल. म्हणून आम्ही काय बनवतो, काय आहे, काय धरतो हे खूप महत्त्वाचे आहे, कारण त्यावरच आमचे हृदय असेल. जर आम्ही स्वर्गीय गोष्टींवर योजना आखतो, काम करतो आणि प्रयत्न करतो तर आमचे लक्ष स्वर्गीय गोष्टींवर असेल. जर आमचे काम, आमचा कठोर परिश्रम, आमचे लक्ष खालच्या गोष्टींवर, संपत्तीवर, पदवीवर आणि जगातील सर्व प्रकारच्या गोष्टींवर असेल तर आमचे हृदय त्यावर असेल आणि ते प्रभूंसोबत असण्यासाठी पुरेसे नसेल. म्हणून चला सावध राहूया. प्रार्थना. कृपाळू देवा, आमचे स्वर्गीय पिता, आम्हाला प्रभू तुझ्याकडे पाहण्यास, तुझ्यावर आणि वरील गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करा. ख्रिस्ताच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमीन.